बहीण योजनेसंदर्भातली एक अपडेट। लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये आता वाढ होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं ही शिफारस केली आहे। त्या योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची माझी लाडकी बहीण योजनेला 2 वर्ष पूर्ण झाली असून सरकारनं यावर आतापर्यंत 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे। पडताळणीच्या प्रक्रियेनंतर आता राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची संख्या 1,66,00,000 अशी ठरलेली आहे। निकषांचं उल्लंघन केल्यामुळे टप्प्याटप्प्यानं तब्बल 81 लाख महिला अपात्र ठरल्या। आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपये देणाऱ्या या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सत्तेवर पुन्हा विराजमान होण्यासाठी फायदा। भारतीय महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भातला शासन निर्णय जारी केला। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विकास विभागाचे हजारो कोटी रुपये या योजनेसाठी वळवण्यात आले। आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती। त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला। आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही, हा शब्द आहे आमचा। लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यात। ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारनं आता नकार दिलाय। केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती। मात्र मुदतवाढ न दिल्यानं ज्यांनी ई-केवायसी अपडेट केली नाही त्यांनाही आता अपात्र ठरवण्यात आलंय। योजनेच्या सुरुवातीला ही संख्या सुमारे 2,46,00,000 इतकी होती, जी आता घटून 1,66,00,000 आलेली आहे। ई-केवायसी न केल्यामुळे अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 80 लाख महिला आता या योजनेतून अपात्र ठरल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, तब्बल 80 लाख महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा जी.आर. शासनाने काढलेला आहे। जी.आर.चा दिनांक आहे 8 जुलै 2026 रोजी, म्हणजेच आता चाललेला जी.आर. आहे। जी.आर.चा विषय आपण जर पाहिला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, म्हणजे ज्या 1,500 रुपयांची तुम्ही वाट पाहतात त्या 1,500 रुपयांसाठी शासनाने आता निर्णय काढलेला आहे। शासन निर्णय झालेला आहे। शासनाचा जी.आर. आला म्हणजे तुम्हाला पैसे यायला मार्ग मोकळा होतो, हे सगळ्यांना माहितीच आहे। आता बघा, हे जे काही पैसे ते कुठल्या महिन्यासाठी दिले जाणार आहेत, तर बघा ह्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं माहे जून 2026 या महिन्यासाठी 309.54 कोटी इतका निधी जो आहे तो त्या ठिकाणी प्रशासकीय प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजे शासनाने मान्यता दिलेली आहे की 309.54 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो जून महिन्याच्या हप्ता वाटपासाठी या ठिकाणी तो महिला व बाल विकास विभागाला पाठवला जाणार आहे। म्हणजे काय लक्षात आलंय तुमच्या, आता माहे जून महिना म्हणजे जून महिन्याचा हप्ता वाटपाचा तुमचा निधी जो आहे तो त्या ठिकाणी आता ट्रान्सफर झालेला आहे। ओके, तर सगळ्यांना माहिती समजली असेल। सगळ्यांना माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।